नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण माहेश्वरी सोमेश जांभळे आणि त्रिशाली विष्णुपंत गुजर या दोन वहिनींना, दोन कुटुंबांना भेटणार आहोत. जांभूळवाडी पुणे या परिसरात आहोत. काय मस्त ठिकाण आहे माहिती आहे हे जांभूळवाडी. म्हणजे कात्रजपासून अगदी जवळ असलेलं हे ठिकाण, असं उंचावर असलेलं, डोंगरावर असलेलं हे ठिकाण. आंब्याला मस्त मोहर आलाय बघा. काय वातावरण आहे छान. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 घ्या उखाणा. पाना पानावर पसरले कोवळे कोवळे ऊन, सोमेश्वरावांचं नाव घेते जांभळ्यांची सून. अरे वा. तुम्ही? श्रीकृष्णाला बघून राधा हसली, माहेश्वरी माझ्या हृदयात बसली. काय सांगताय तुम्ही वहिनी? गावाच्या बाहेर होते औदुंबराचे झाड, झाडाला मारत होते फेऱ्या, हातात होते पूजेचे ताट. पूजेचे ताट घेऊन गेले मंदिरात, तिथे होते साक्षात श्री दत्त. त्यांच्या आशीर्वादाने मला भेटले विष्णुपंत. अरे वा. दवबिंदूंच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग, हा, सुखी झालो संसारात त्रिशाली संघ. बरं माऊली, ओळख करून द्या सगळ्यांची. हे आमच्या ह्यांच्या मोठ्या आत्या आहेत. नमस्कार. हे आमच्या सासूबाई, म्हणजे मी त्यांना आई म्हणते. नमस्कार. हे आमचे सासरे, म्हणजेच अण्णा म्हणते मी त्यांना. नमस्कार. ते आमच्या काकी, चुलत सासू आहेत आणि ते सासरे आहेत. नमस्कार. आणि इथे? हे आमचे सासरे, नमस्कार. त्या सासूबाई नमस्कार. आणि त्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. आणि पाठीमागे? फ्रेंड सर्कल. हो, नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? वारजे माळवाडी. वारजे. तिथे कोण कोण आहे? पप्पा आणि दोघं भाऊ आहेत. आई एक्सपायर झाले. हो, पण कसं काय बालपण कसं गेलं? बालपण खूप छान गेलं. बर, तुमचं बालपण? माझं इथंच गाव आहे जांभूळवाडी. जांभूळवाडी. हो. आता कोण कोण आहात तुम्ही घरी? आई वडील, 2 भाऊ, हो एक ना. वहिनी आहे मोठी. तुमचं बालपण कुठलं? माझं कामथडी गाव आहे. कसं गेलं बालपण? खूप छान. छान. हो. माझं बालपण इथंच गेलं. शिक्षण आळंदीमध्ये झालं आणि सध्या पोलीसमध्ये. अरे वा, क्या बात आहे. मग मैत्री कोणाची? मैत्री आहे आमचे दोघांची? आम्ही दोघंही एकत्र हॉस्टेलला होतो. हा. तिथनं म्हणजे हा 4थीला असं, मी 6वीला होतो. तेव्हापासून आमची मैत्री. खरं तर ह्या दोघांची मैत्री होती आणि लग्नानंतर आमच्या दोघींची मैत्री झाली. किती वर्ष झाली त्यांच्या लग्नाला? त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली. आणि तुमच्या? 4 वर्ष. मग त्यांनी घाई केली का? त्यांनी काय केली? पण मग तुमची मैत्री लहानपणापासून? लहानपणापासून. कुठल्या हॉस्टेलला होते? आम्ही आळंदीला होतो. हरिओम आश्रम म्हणून होतं, तिथं होतं. आम्ही धार्मिक शिक्षण आणि शिक्षण असं दोन्ही शिक्षण शिकत होतो तिथं. किती वर्ष होता तुम्ही तिकडे? 5 वर्ष होतो आम्ही तिथं. 5 वर्ष. तेव्हाची तुमची मैत्री? हो. मग ती अजून कशी टिकली? आता कसं होतं, मी पहिल्यांदा होतो, तो लहान होता. तो आल्यानंतर कसं असतं, जेव्हा आपण बाहेर असतो ना, तर आपल्या जवळचा कोण आहे हे माणूस पहिल्यांदा बघतो. तर पुणे जिल्ह्यातला मी होतो आणि त्यातल्या त्यात आम्ही एकत्र इथं जवळ राहणार आहे. मग तो माझ्या जवळ यायचा. मग तेव्हापासून ती दोस्ती वाढत वाढत गेली. भावासारखं म्हणजे पहिल्यापासून जपायला एकत्र, चुकलं तरी सांगायला. मग त्यांनी आधार दिला तिकडे गेल्यावर. कारण इथून जायचं म्हटलं एकट्याने तर टेन्शन. पण रडला होता इथून जाताना? हो, सुरुवातीला 1 वर्ष तर आमचं त्यातच गेलं. तसं रडण्यात? आठवणी, घरच्या आठवणी. तेव्हा मोबाईल वगैरे काय नव्हतं. कॉइन बॉक्स वरतून फोन करायचा घरी. सुरुवातीला रोज असायचा, नंतर हळूहळू हळूहळू कमी झाला. आठवड्यातून एकदा, शेवट. तुमचंही तसंच असेल ना? जेव्हा जायला निघाले, कारण हॉस्टेलचं आयुष्य फार वेगळं असतं. हो. पण मग त्यावेळेच्या कुठल्या आठवणी लक्षात आहेत मित्रांच्या किंवा ह्यांच्याबद्दलचं काय आठवतंय तुम्हाला? त्यावेळेस तो सारखा रडायचा. त्याच्या आधी मी 2 वर्ष तिथं होतो. त्यावेळेस तो सारखा रडायचा. मग मी आपलं त्याला जवळ घ्यायचो, काही गोष्टी मग फोन लावून द्यायचं. किंवा आपलं तेव्हा कसं असतं, 1-2 रुपये पण आपल्याला खूप असायचे. मग 1 रुपया घे कॉइन बॉक्सवर, चल घरी फोन करू. किंवा येताना PMTने एकत्र यायचं. कधी कधी तिकीटच नाही काढायचं, तू माझ्या मागं थांब, चल जाऊ. आणि PMT आळंदी कसं जवळ होतं ना अंतर. असे काही आहेत गमती जमती, खूप आहेत गमती जमती सांगायला गेलं तर. आठवणी वेगळ्या असतात हो की नाही बालपणीच्या. पण आज इतकी वर्ष मैत्री तुम्ही जपून ठेवली आहे. आता तुम्ही कुठे असता पोलीसमध्ये? सर मी तर वानवडीला आहे, फोर्स 1ला ट्रेनिंग सेंटरला आहे. ट्रेनिंग सेंटरला. आपण काय करता? माझा हॉटेलचा बिझनेस आहे. बरं, आता सांगा तुमचं लग्न जमलं कसं? आमचं अरेंज मॅरेज आहे. पण कसं जमलं? माझे वडील आणि ह्यांचे वडील 2 जण पहिल्यापासून मित्र आहेत. आणि त्यांचे वडील आमच्याकडे नाही का आले होते आणि पप्पांना विचारलं की नाही का, मुलगी दुसऱ्याला कोणाला देण्यापेक्षा आमच्याच घरात द्या वगैरे. मग हो ना मग पप्पांनी हो म्हणले आणि मग फायनली लग्न ठरलं. तुम्ही दोघांनी एकमेकांना हो कधी म्हटलं?
नाही, मैत्रीचं नातं असल्यामुळे आम्ही हो म्हणायचा प्रश्न प्रश्नच नव्हता. आम्ही आमचा कोणाचं मैत्रीचं नातं होतं? वडिलांचं. तुमचं नव्हतं ना पण पण आम्ही आई वडिलांच्या पुढे नव्हतं. आई वडील बोलतील ते ऐक पण तुम्ही बघितलं असेल ना एकमेकांना. नव्हतं बघितलं आम्ही. लग्नाच्या म्हणजे साखरपुड्याच्या आधी 2-3 दिवस आधी आम्ही बघितलं एकमेकांना. त्याच्या आधी बघणं पण नाही. नाही बघणं पण नाही. पण मग ते तुम्हाला बोलायला दिलं नव्हतं? जरा बोला. नाही. साखरपुडा झाल्यावर मग बोला. साखरपुड्यावर झाल्यावर नंतर बोललो. पण मग तेव्हा कुठे भेटले होते बाहेर? तेव्हा हिची एक्झाम माझी चालू एक्झाम होती. चालू होती. मी एक्झामला सोडायला जायचो हिला. मला वाटलं तुम्ही धडे वाचून देत होता की काय. पण मग कसा आहे स्वभाव, कसा आहे? स्वभाव खूप हळवा आहे आणि खूप मायाळू आहेत. माया पण लावतात आणि म्हणजे रागीट पण स्वभाव तेवढाच आहे. पण माया लावायला लागले ना तर खूप म्हणजे आणि मग रागावतात पण. रागवतात पण. आणि या मुलींचा स्वभाव कसा आहे? खेळखेर आहे. या नाही रागवत? नाही, रागवत नाही. 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 मग तुम्ही हॉटेलवर असता तिकडे? हो रोज जाता? हो, अपडाऊन इथून किती किलोमीटर आहे? 30 किलोमीटरवर. 30 किलोमीटर रोज जाता आणि येता. होय, केवढं मेहनत करता. रोज हो की येतात नाही? अपडाऊन करून घरी. होय ना. पण तुम्हाला येताना 30 किलोमीटर मध्ये घरातलं वातावरणाचा अंदाज येतो फोनवरून? हो, फोनवरती मुलीचा पहिला फोन येतो. 2 वर्षाची मुलगी, तिचा फोन येतो, येताना हे आणा, येताना ते आणा. असं. मग ती हसत बोलली की म्हणायचं घरी खेळ मिळायचं होतं. वातावरण मुलीवर आहे सगळं. जरा चिडचिड चिडचिड झाली किंवा म्हणायचं जरा तापलेलं आहे. आपल्याला आहे वातावरण. बरं अभ्यास करला तुम्ही. तुमच्याकडे कसं काय? आमचं एकदम फ्रँकली वातावरण. हो ना. कसा आहे स्वभाव त्यांचा? आहे थोडा स्ट्रिक्ट आहे, हो ना. तेवढेच रागीट पण आहेत. पण जमलं कसं लग्न? मध्यस्थीमार्फत येणं जाणं वाढलं. सांगा तू. का त्यांनी काय सांगायचं, तुम्ही सांगा ना. घरातले पाहायला गेले होते यांच्या घरी, हे आवडले, मग हे आले आमच्या घरी आणि पाण्याचा कार्यक्रम झाला. बरं, हे दोघे कसे नंतर भेटले? त्यांना सोडायला जायचे बरोबर ना परीक्षेच्या पेपरला, साखरपुड्यानंतर. तसं तुम्ही कुठे भेटायचे? आमचं काय आलं, जेव्हा बागाबागीचा कार्यक्रम झाला त्यावेळेस आम्ही हा म्हणलो हिला, पण मध्ये मोठा गॅप होता 4 महिन्याचा. आणि ही एक शाळेमध्ये टीचर म्हणून होती. मग मी जायचो तिथं गाडी घेऊन सुट्टीच्या दिवशी. मग तसंच आपलं बनेश्वर वगैरे. विद्यार्थी मोजायला जायचे का? विद्यार्थी नव्हतं मोजत. मग त्यांना भेटायला? हा, लग्नाच्या आधी 1-2 वेळेस भेट झाली आमची. आणि मग डायरेक्ट लग्नच झालं. पण कसं आहे वहिनींचा स्वभाव कसा आहे? स्वभाव छान आहे तिचा, समजून घेते. मला कसं असतं, सर्व्हिसमध्ये आम्हाला खूप धावपळ असते. सकाळी मला 5:30ला डबा लागतो ट्रेनिंग सेंटरला असल्यामुळं. माझ्या आधी अर्धा तास सुटून डबा वगैरे करून तयार ठेवते. आहे सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे माझ्यापेक्षा तिचं कष्ट जास्तच आहे असं मला वाटतं कधी कधी. बघा माऊली केवढी जाण आहे त्यांना. पण मग तुम्ही जराशी चिडचिड कमी केली तर आणखी आनंदात भर पडेल असं नाही वाटत तुम्हाला? नाही ना, पण ते कसं आहे, काही गोष्टी बोलून नसतात दाखवायच्या आत्ताच. हा, बोलून दाखवले की मग त्यांना कसं आहे, मग उद्या डबा मिळायचा का नाही उशीर होतो. उद्या डब्याला 5 मिनिटं उशीर झाल्यावर काय करणार? काय करणार? लगेच नाही त्यापेक्षा बोलणार. न बोललेलं बरं. न बोललेलं. काय वेगळं टॅक्ट आहे बाबा. तुमच्याकडे कसं काय? व्यवस्थित आहे आमच्याकडे. डब्याची काय गरज पडत नाही. सगळं हॉटेलवर असल्यामुळे सकाळी तुमच्याकडे तर डायरेक्ट किचनच आहे. सकाळचा नाश्ता करून जातात. त्याचा फायदा होत असेल तुम्हाला, झोपायला जरा जास्त मिळतं. नाही, झोपायला नाही भेटत कारण का आमची जॉईंट फॅमिली आहे. सारखं कोण ना कोणतरी असतच. हो का? पाहुणे आईचं वगैरे योगदान जास्त असतं. मग का असे आईच्या ह्याच्यामुळे पाहुणे जास्त येतात. येतात ना. आईचं हसरं स्वभाव आणि बोलकं वातावरण, त्यामुळे सगळं व्यवस्थित. पण खुश आहात दोघे, आनंदात आहात. तुमच्या सासूबाई काय म्हणतात जरा ऐकूया. सांगा सुनेबद्दल. खूप छान आहे ते. सगळ्यांचे मिळून मिसळून राहते, वागते. अरे वा, तुमचा स्वभाव खूप हसरा आहे म्हणे. सासरेबाईंचं काय म्हणणं? सगळं व्यवस्थित आहे. 2 सुना आहेत, मुलींसारख्याच आहेत. कारण मुलगी नसल्यामुळे मी त्यांना मुलींसारख्याच वागवतो. इकडे विचारतो. सासूबाई सांगा सुनेबद्दल. सून माझी खूप छान आहेत. दोघी सुना, ही मोठी सून आहे, ती छोटी सून आहे. मी सारखे आजारी असते, जीव लावतात. म्हणजे मी पण त्यांना मुलीगत असे धरते. त्या बोलल्या तरी मी राग मानत नाही. थोड्या वेळ राग येतो मला, मी कडक आहे थोडी. बापरे. तासभराने लगेच माझा स्वभाव शांत होतो. हो. परत त्याला मी होऊन आवाज देते, त्यांना मी बोलते त्यांच्या संग. पण मुलाला सल्ला द्या ना जरा, राग कमी कर म्हणून. रागवीट पण आहे आणि प्रेमळ पण तेवढा हा. आहे. तो सारखा नसतो चिडत, कधीतरी 15 दिवसातून चिडतो. आणि तो चिडायलाच पाहिजे. चिडल्याशिवाय मग थोडं तरी एक कडक पाहिजे ना कोणतरी. बाबा सांगा, यांचं म्हणणं आहे की कोणीतरी एक जण कडक पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कडक हे असावं
पण तितकं मवाळ पण असावं. म्हणजे प्रमाणात हा, असावं. प्रमाणात असावं. दोन्ही बाजू सेम पाहिजेत. बरोबर, चांगला सल्ला दिलाय तुम्ही. मग मुलाच्या बाबतीत काय ऑब्झर्वेशन आहे? कुठल्या बाजूला माप जरा जास्त आहे? नाही, मुलांनी तसं वागणं गरजेचंच आहे. होय, गरज आहे. हा, आजच्या काळाची गरज आहे ती. हो का? हा, तुमच्या लग्नाला तर आता खूप वर्ष झाली ना, 35 वर्ष झाली. या माऊलीनं कधीतरी शांतपणा करायला पाहिजे होता असं वाटलं 35 वर्षात कधी? नाही, प्रत्येकाचा स्वभाव धर्म असतो. आणि कसं माणसाला म्हातारपण येऊ नये, ज्येष्ठत्व यावं अशी माझी इच्छा आहे. वा 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 वा. म्हातारपण येऊ नये, ज्येष्ठत्व यावं. हा, म्हातारपण दुसऱ्याची अपेक्षा तयार करतं, दुसऱ्याचा आधार शोधतं, आणि ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देतं. क्या बात आहे, काय मस्त वाक्य आहे. बघा, या 3 वाक्यांमध्ये बरंच काही दडलेलं आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचं सार आहे. आईने बघितलं अजून बाबा छान बोलतील म्हणून माईक काढून घेतला आणि बरं, या सगळ्या गप्पा सुरू असताना एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला दोघांना. एक चित्र पूर्ण करायचं आहे आणि तुमच्यापैकी जो कोणी चित्र आधी पूर्ण करणार तो आपल्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळवून देणार आहे. हां, इतका वेळ झालं कौतुक, आता प्रेमात बक्षीस मिळवून देणार का मला बघायचं आहे. खेळ सोपा आहे, हे चित्र पूर्ण करायचं आहे. तुमच्या दोघांपैकी सगळ्यात आधी चित्र कोण पूर्ण करणार आत्ता ठरणार आहे. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. 1 2 3. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, ही भेटवस्तू. नमस्कार. बरं, मला सांगा ना, आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार? क्षमा मागणार तर माझ्या आईची आणि माझ्या सासू सासऱ्यांची आणि मिस्टरांची. का तर मी आईला वेळ देऊ नाही शकले आणि आई वेळेच्या आधी एक्सपायर झाली. आणि सासू सासऱ्यांची मागायची म्हणलं तर माझ्याकडनं अजंतेपणे जर काही तुम्हाला बोललं गेलं असेल तर त्याच्यासाठी मला माफ करा. आणि मिस्टरांना मी वेळ देऊ शकले नाही, कामाच्या गडबडीत म्हणा, माझे काम असायचे, त्यामुळे त्यांची मी माफी मागेल. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार? मला नाही वाटत मी कोणाचं. का हसल्यात बघा त्या. केवढा आनंद झालाय त्यांना तुम्हाला क्षमा मागायला सांगितली म्हणून. मला नाही वाटत मी कधी चुकलो म्हणून. नाही, पण तरी सुद्धा माणूस आहे, कधीतरी तर चूक होत असेल. काय माऊली, मग तुम्ही उगाच चिडता, ते कधीच चुकत नाहीत तर? मी जास्त चिडतच नाही त्यांच्या. हो का? काय वडिलांची. का? लहानपणापासून त्यांना जे घडवायचं होतं ते आम्ही नाही घडलो. त्यांना लहानपणापासून पैलवान करायचं होतं आम्हाला. तुम्हाला आवड होती कुस्ती खेळावी असे, पण नाही, तुम्ही नाही खेळले. आजोबांची आवड होती नाताने आध्यात्मिक स्वीकारावं, वडिलांची आवड होती पैलवानावं, दोन्ही गोष्टी नाही जमल्या. हो हो, बरोबर. तुम्ही? माझ्या हातून जर काही चुका झाल्या असतील किंवा माझ्या तोंडातून कधी वाईट शब्द चुकून रागाच्या भारात बोलला गेला असेल तर त्याच्यासाठी सगळ्यांची माफी मागते घरात. सगळ्यांचीच. सगळ्यांची. तुम्ही? पत्नीची माफी मागतो, पण आत्तासाठी नाही, 30 वर्षानंतरून मागणार आहे. 30 वर्षांनी काय चुकलं माझं तर तेव्हा मला माफ कर. त्याला 30 वर्ष डब्याची काळजी आहे. किती गोड.
पत्नीची माफी आत्ताच मागून ठेवतोय, पण ती 30 वर्षानंतर मी व्यवस्थित मागणार आहे, आत्ता नाही. आत्ता नाही. आणि मित्रांसाठी पण माफी मागतो. काय होतं, आमच्या खात्यामध्ये मित्रांना टाइम देता येत नाही. मित्रांना कुणाचं काय अडचणी असतात, कुठं जायचं असतं पण जाता येत नाही. ड्युटी, हां, कर्तव्य. कर्तव्यासाठी त्यांच्यासाठी एकदा मी यांना सर्वांना माफी मागतो. या सगळ्या गप्पा सुरू असताना आता कोण जिंकणार पैठणी ते बघणार आहोत. माहेश्वरी वहिनी की त्रिशाली वहिनी, बघूया कोण जिंकणार पैठणी. या दोघींनाही प्रत्येकी 10 संधी मिळणार आणि ही रिंग अचूक त्या स्टंपमध्ये टाकायची आहे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण जिंकणार पैठणी. एक, प्रयत्न खूप छान होता. जिंकण्यासाठी 10 संधीमध्ये 2 गुणांची आवश्यकता. हो, अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या माहेश्वरी वहिनी, त्यांना झी मराठी कडून हा तन्मणी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या त्रिशाली वहिनी, त्यांना झी मराठी कडून सोन्याची नथ. त्रिशाली वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा. आपणा सगळ्यांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, मैत्री जपत राहा आणि नाती अधिक घट्ट कशी होतील यासाठी प्रयत्नशील राहा. असं म्हणत असतानाच आपल्या बोलण्यामुळे समोरच्याचं मन दुखावणार नाही याची काळजी करा. आणि या भागातच बाबांनी सांगितल्याप्रमाणे जितका राग तितकंच प्रेम हा समतोल राखून अधिक आनंद घराघरात नांदण्यासाठी प्रयत्न करा, असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.